प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 16 सप्टेंबरच्या भागामध्ये आता इकडे सागरला सर्दी झालेली असते आणि तो आपलं नाक पुसत आता बेडरूम मध्ये असताना इकडे मुक्ता येते आणि काय झालं, सर्दी झाली का, कुठे पाण्यामध्ये भिजायला गेला होता असं म्हणत मुक्ता आता विचारत असते। यावरती सागर म्हणतो, काही नाही, जरा वॉशरूम मध्ये गेलो होतो, त्यावेळेला नाकामध्ये साबण गेला, तो काढताना बराच वेळ पाण्यामध्ये तोंड धरून बसलो होतो आणि त्यामुळे कदाचित सर्दी झाली असेल। यावरती सागर म्हणतो, थँक्यू हं, पण तुम्ही इतकी छोटी गोष्ट नोटीस केलीत ते। यावरती मुक्ता सांगत असते, मग मी नोटीस नाही करणार तर कोण करणार, दुसरं कोणी आहे का की माझ्या आयुष्यामध्ये इतकं इम्पॉर्टंट की मी ही गोष्ट नोटीस नाही करणार असं म्हणत मुक्ता बोलत असते। त्यावरती सागर म्हणतो, थँक्यू। मुक्ता म्हणते, हे बघ, नुसतं थँक्यू म्हणून चालणार नाहीये, एक काम कर, डॉक्टरांकडे जाऊन काही औषधं वगैरे भेटतात का बघ। यावरती सागर म्हणतो, नाही नाही, डॉक्टरांकडे जायची काही गरज नाहीये, थोडक्यात सर्दी होईल की बरी। आता हे वाक्य बोलल्यावरती मुक्ता बोलते, अच्छा ठीक आहे, मग बघ डॉक्टरांकडे जायचं काय होतंय ते आणि नंतर मला फोन करून कळव, आत्ता मी फोन ठेवते। आत्ता सागरच्या लक्षात येतं की मगापासून मुक्ता आपल्याला बोलत नाहीयेत, हे सगळं त्या फोनवरती बोलतायत। आणि मग तो मुक्ताकडे पाहतो आणि मुक्ताला म्हणतो, काय चाललंय काय तुमचं। यावरती मुक्ता म्हणते, अहो काही नाही, तुम्ही इथे कधी आलात। मी न माझा फोनवरती माझा मित्र आशू याला बोलत होते, त्याला न सर्दी झाली आणि त्याला तेच मी सांगत होते की तू न लवकरात लवकर औषध घे। मुक्ता कानामध्ये एअरपॉड टाकून फोनवरती बोलत असते, हे सागरला समजतं आणि तो चिडतो, अच्छा म्हणजे तुमच्या मित्राला झालेली सर्दी तुम्हाला दिसते, इकडे नवरा सदा उभा आहे त्याला सर्दी झाले हे नाही का कळत आहे। यावरती मुक्ता म्हणते, तुम्हाला सर्दी झाले। सागर म्हणतो, हो मला सर्दी झाले हे मी सांगायला लागतं आणि तुमच्या मित्राला सर्दी झाले हे तुम्हाला आपोआप समजतं, बरोबर ना असं म्हणत सागर मुक्तावरती चिडलेला असतो। मुक्ता म्हणते, असं काय करताय, अहो मला त्याचा फोनवरती आवाज जाणवला आणि म्हणून मी त्याला बोलले ना। सागर म्हणतो, मी समोर दिसतोय ते तुम्हाला दिसत नाहीये का, मला सर्दी झाले, मी शिंकतोय असं म्हणत रागारागात सागर आता झोपी जातो आणि मुक्ता त्याला मनवण्याचा प्रयत्न करत असते। सागर काय झालं, सागर काय झालं, ऐका तरी असं म्हणत असते, पण सागर काही ऐकायला तयार नसतो। अंगावरती पांघरून घेऊन लहान मुलासारखा फुरंगटून रागवून तो झोपी जातो। मुक्ता विचार करते, नक्की याचं झाले तरी काय। तोपर्यंत इकडे आता मिहिका तिच्या कुकला बोलवते आणि आज जेवणामध्ये काय केलेलं आहे असं विचारते। यावरती तो सांगतो, म्हणजे मटन बिर्याणी केलेली आहे आणि प्रॉन्सचं सलाड केलेलं आहे। त्यावरती मिहिका म्हणते, तू एक काम कर, हे जे काही बनवलंस ना हे तुझ्या घरी घेऊन जा आणि आमच्यासाठी मुगाची खिचडी बनव, हलकी फुलकी साजूक तूप टाकून आणि त्याचप्रमाणे टाकाला हिंगाची फोडणी दे आणि आण। यावरती आता मात्र तो कुक हर्षवर्धनकडे पाहायला लागतो। हर्षला नॉनव्हेज कंपल्सरी लागत असतं आणि त्याच वेळेला इकडे मात्र मिहिका त्याला सांगत असते की नॉनव्हेज जेवण घेऊन जा। मग हर्ष म्हणतो, एक मिनिट, काय चाललंय हे सगळं, म्हणजे तुला माहिती आहे ना मला नॉनव्हेज शिवाय चालत नाही आणि त्यांना पण हे माहिती आहे, म्हणून त्यांनी माझ्यासाठी हे जेवण बनवलेलं आहे आणि तू त्यांना नॉनव्हेज जेवण घेऊन का जायला सांगत आहेस। यावरती मिहिका म्हणते, तेच सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे की या सगळ्यामध्ये मला न मळमळतं आणि आता ज्या वेळेला आपल्याला हे मळमळत असतं ना त्यावेळेला आपण जे खातोय ते बाळाला आवडत नसतं, म्हणून हे मळमळत असतं। बाळ आतून सांगण्याचा प्रयत्न करत असतो की हे खाणं मला पचत नाहीये, मग अशा वेळेला आपण हे खाणं बंद करायला पाहिजे। यावरती हर्ष म्हणतो, अगं पण बाळ अजून आलंय कुठे। यावरती मिहिका म्हणते, अजूनही ते आलं नसलं तरी पोटातून ते इशारे देतंय ना, मग जर मी खात नाहीये तर तुम्ही तरी हे कसं खाणार। जोपर्यंत बाळ जन्माला येत नाही, त्याच्या आवडीनिवडी ठरत नाहीत, तोपर्यंत या घरामध्ये नॉनव्हेज खाणं पूर्णपणे बंद, कळलं का दादा तुम्हाला। या वेळेला या घरामध्ये नॉनव्हेज बनणार नाही ही गोष्ट मात्र खरी असं म्हणत मग मात्र आता इकडे मिहिकाने खूप मोठा सगळ्यांच्या समोर खुलासा करून त्या कुकला सक्त ताकीद दिलेली असते की यापुढे नॉनव्हेज बनवायचं नाही। कुक निघून जातो। इकडे हर्ष विचार करतो, हिचं तर जरा अतिच चाललंय। मिहिका म्हणते, हे बघ, तुला जर का गोष्टी समजून घ्यायच्या नसतील ना तर समजून घेऊ नकोस, पण मला त्रास होतो त्या गोष्टी मी या घरामध्ये होऊ देणार नाही म्हणजे नाही। हर्ष विचार करतो, नाही, हिचं जरा डोक्यावरती बसणं अतिच चाललंय, म्हणजे ही जरा अतिच करायला लागले, हिचा मास तर मला उतरवायलाच पाहिजे।
हे काय म्हणजे माझं नॉनव्हेज खाणं बंद? आता मिहिका विचार करत असते, माझ्या हातामध्ये असं काही सापडलंय ना की ज्याच्या तालावरती तुला मी असं नाचवेन. हे बाळ मिहिरचं आहे, हे जगासमोर यायला नको म्हणून तू माझं काहीही ऐकशील आणि माझ्या तालावरती असा नाचशील ना की तुला मी नाचवताना मला मजा येणार आहे. असं म्हणत आता मात्र इकडे मिहिका विचार करत असते आणि तिकडे हर्ष मात्र आपण या सगळ्या काचाटात कुठे अडकलोय, कुठे ह्या मिहिकाच्या नादाला लागलो असा विचार करत असतो. मिहिकाच्या डोक्यामध्ये अनेक असे प्लॅन असतात. तोपर्यंत लकी डायनिंग टेबलवरती बसलेला असतो. ज्या वेळेला लकी डायनिंग टेबलवरती बसलेला असतो त्यावेळेला मात्र आता इकडे त्याच्या डोक्यामध्ये सतत आरतीचाच विचार असतो. आरतीचा विचार असतो की ती प्रेग्नंट आहे, तिने जर का घरी सगळं सांगितलं तर काय होईल, हे सगळं विचार करत करत तो आता मात्र आता अस्वस्थ असतो. तितक्यात तिथे सावनी येते. सावनी आल्यावरती ती सांगायला लागते, काय झालंय काय लकी, म्हणजे तू त्या आरतीचाच अजूनही विचार करतोयस का? एक लक्षात घे, जर ही गोष्ट घरच्यांच्या समोर आली ना तर तुला कुणीही सपोर्ट करणार नाही. त्यासाठी तुला स्ट्रॉंग राहायला पाहिजे. आणि तुला माहितीये ना या घरामध्ये मुक्ताचं किती सगळं चालतं ते. या घरामध्ये मुक्ता जे बोलेल तेच होतं, त्यामुळे तुझ्या बाजूने कोणीही राहणार नाही बरं का. त्यामुळे तू सगळ्यात महत्वाचा एक निर्णय घे की या गोष्टीपासून डिनाय कर, नाहीतर या घरामध्ये तुझं कोण काळं कुत्रं ऐकणार नाही, इतकी गोष्ट लक्षात घे. लकी म्हणतो, हे बघे तू या सगळ्यामध्ये पडू नकोस, तुला सांगितलं ना मी, माझ्या गोष्टींमध्ये पडण्याची तुला काहीही गरज नाहीये. मी आणि माझ्या गोष्टी आम्ही जे काही करायचं ना ते बघून घेऊ असं म्हणत तो सांगत असतो, तू आमच्या घरामध्ये काही पडू नकोस. यावरती मग मात्र आता इकडे ती सांगत असते, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते, मी तुझ्या बाजूने आहे, पण गोष्टी जर का घरच्यांच्या पर्यंत अशा पद्धतीने पोहोचल्या ना तर मात्र तुला आता खूप कठीण जाईल, हे मात्र तू लक्षात घे. असं म्हणत ती लकीला या सगळ्यामध्ये आपल्या बाजूने वळवण्याचा, मनवण्याचा आणि पटवून मुक्ताच्या विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करत असते. पण इकडे लकीला तिचा स्वभाव माहिती असतो. पण आता लकी अडकलेला असतो खूप मोठ्या आता विचित्र ह्याच्यामध्ये की त्याला या सगळ्यातून बाहेर पण पडता येत नसतं, हे कुणाला घरी सांगता पण येत नसतं आणि खूप आता मात्र गडबड होत असते. सावनी या गोष्टीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असते. आणि एक गोष्ट लक्षात घे, जर मुक्ताला हे कळलं ना तर मुक्ता तुला या सगळ्या प्रकरणामध्ये खूप चांगल्या पद्धतीने अडकवू शकते. त्यामुळे लवकरच सावध हो आणि काय निर्णय घ्यायचा तो घे, असं 10 वेळा ती बोलून सांगत असते. लकीच्या मनात विचार करतो, नाही काहीतरी करायला पाहिजे, हे मात्र खरं आहे. जर का मी या प्रकरणामध्ये अडकलो तर खरंच माझ्यावरती कुणी विश्वास ठेवणार नाही. तोपर्यंत इकडे आता सागर आलेला असतो. तो म्हणजे सईच्या स्कूलमध्ये बोलवलेलं असतं टीचरने. सईने मारलेलं असतं एका मुलाला आणि त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सागर तिकडे आलेला असतो. मग सागर एंट्री करतो आणि प्रिन्सिपलला भेटण्यासाठी थांबतो. त्याच वेळेला सई सांगत असते, पप्पा तुला माहिती आहे ना, तू माझी बाजू घेशील ना, म्हणजे टीचरने जर माझ्या विरुद्ध काही तुला सांगितलं तर तू माझ्या बाजूने उभा राहशील ना, तू सांगशील ना टीचरला की या सगळ्यामध्ये माझी काही चुकी नाहीये म्हणून. यावरती सागर म्हणतो, तू चिंता करू नकोस, हे बघ जे बरोबर आहे तेच मी बोलेन, तू अजिबात काळजी करू नकोस बाळा, असं म्हणत सागर तिला समजवत असतो. आणि त्याच वेळेला विहान नावाच्या ज्या मुलाला इकडे आता सईने मारलेलं असतं त्या मुलाचे वडील म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून मुक्ताचा खास फ्रेंड आशुतोष देशपांडे म्हणजेच आशू हा असतो. तो सुद्धा विहानला स्कूलमध्ये घेऊन आलेला असतो, कारण टीचरने त्याला सुद्धा बोलवलेलं असतं. आता आशू इकडे आपली एंट्री करायला लागतो की आशुतोष देशपांडे म्हणून नाव लिहून विहानचे पॅरेंट्स असं तो लिहायला लागतो. त्याच वेळेला इकडे आता तो लिहित असताना त्याचं शाईचं पेन लिहिण्याचं बंद होतं. शाईचं पेन लिहिण्याचं बंद झाल्यावरती तो विचार करतो की हे पेन आपण झटकूया, झटकून या पेनामधली शाई थोडीशी बाहेर आली की पेन स्मूथली चालेल. पण त्याचं लक्ष नसतं की मागच्या बाजूला इकडे सागर बसलेला आहे आणि नेमकं त्याच दिशेने तो ते पेन झटकतो. त्याने ते पेन झटकल्यावरती त्या पेनातली शाई सगळी सागरच्या आता शर्टवरती कोटवरती सांडते. शाई सांडल्यावरती सागर खूपच चिडतो आणि रागारागात तो आता तिकडे पाहायला लागतो. रागारागात त्याच्याकडे पाहत असताना आता मात्र तो लगेच सॉरी म्हणजे माझं ना शाईचं पेन हे लिहित नव्हतं म्हणून त्याला मी झटकलं. यावरती सागर म्हणतो, मग झटकलं तर मागे पाहायचं होतं ना की कोण आहे मागे ते, डायरेक्ट पेन कसं झटकू शकता तुम्ही, असं म्हणत सागर खूप हायपर होतो.
यावर तो म्हणतो सॉरी सॉरी, अहो खरंच माफ करा मला. यावरती सागर चिडतो आणि लहान मुलीच्या डोळ्यामध्ये जर का पेनचं हे गेलं असतं तर, असं म्हटल्यावरती तो म्हणतो सॉरी, हा खरंच सॉरी, म्हणजे मी हा विचारच नाही केलेला की या सगळ्यामध्ये हे असं घडू शकतं. बाळा तुला लागलं नाही ना, असं म्हणत आता मात्र तो इकडे सईला काही लागलंय का पाहायला लागतो. सई म्हणते नाही नाही, माझ्या डोळ्यात काही गेलेलं नाहीये. तो सईची सुद्धा माफी मागतो आणि त्याच वेळेला इकडे आता तो मुलगा म्हणजे विहान सांगायला लागतो हीच ती मुलगी, हिने मला मारलं होतं. यावरती सई म्हणते हो हाच तो मुलगा, यानेच माझ्या मैत्रिणीची खोड काढली होती. यावरती आता मात्र इकडे लगेचच आशू म्हणतो अच्छा, म्हणजे हीच आहे का ती, हिने तुला मारलं. त्यावरती तो म्हणतो हो. सई सांगते हा माझ्या मैत्रिणीला त्रास देत होता. यावरती आता मात्र आशू म्हणायला लागतो बरोबर केलंस, तू याला मारलंस ना ते बरोबरच केलंस. यापुढे सुद्धा जर का याने तुझ्या मैत्रिणीला त्रास दिला आणि तू सांगून सुद्धा याने जर का ऐकलं नाही तर मात्र तू त्याला पुन्हा एकदा फटके दे, मी तुला ही फुल परवानगी देतो. असं म्हणत इकडे आता आशू सईची बाजू घेत त्याला बरोबर ओरडतो आणि आता सईच्या बाजूने बोलायला लागतो आणि तो म्हणतो खरंच सॉरी, म्हणजे माझ्यामुळे तुमच्या अंगावरती पेनाची शाई उडाली. त्यावरती मग मात्र सागर चिडलेलाच असतो, त्याच्या मनात रागच असतो आणि सागर म्हणतो हे बघा, जर तुम्हाला हा पेन वापरता येत नाही तर साधा पेन वापरायचा ना, तुम्ही आता शाईचा पेन वापरायची काय गरज होती. यावरती आशू म्हणतो कसं आहे ना, हा पेन माझ्या न खूप जवळचा आहे, म्हणजे या सगळ्यामध्ये ही पेन देणारी व्यक्ती माझ्या खूप जवळची आहे आणि त्यामुळे या व्यक्तीने दिलेला पेन मी अगदीच माझ्या जवळ ठेवतो. असं म्हणत आता मात्र इकडे आशूने खूप मोठा खुलासा केलेला असतो. आता हा पेन खरं तर त्याला आता देणारी व्यक्ती असते ती म्हणजे मुक्ता. हे मात्र अजूनही आता इकडे ह्याला सागरला माहित नसतं. त्यावरती आता मात्र आशू आणि सई हे दोघ जण फ्रेंड व्हायला लागतात आणि आता दोघ जण एकमेकांशी हात मिळवणी करतात. त्याच वेळेला आता मात्र इकडे आशू ज्या वेळेला सागरकडे हात मिळवणी करायला येतो त्यावेळेला सागर मात्र या सगळ्यासाठी नकार देतो आणि त्याचा आशूवरचा राग अगदी पक्का असतो. आता मात्र या सगळ्यामध्ये आशू सईकडे माफी मागतो आणि त्यानंतर विहानला सॉरी म्हणायला सांगतो. विहान आणि सई हे दोघं एकमेकांना माफ करतात आणि दोघं एकमेकांशी हात मिळवणी करून मोकळे सुद्धा होतात. सागरच्या मनामधला राग मात्र अजिबात कमी नसतो, तो रागारागातच पाहत असतो. त्यावेळेला आशू पुन्हा एकदा म्हणतो की सॉरी, खरंच मला माफ करा, तुमचं जे काही नुकसान झालं असेल ना ते नुकसान भरपाई द्यायला मी तयार आहे. यावरती रागातच त्याला आता सागर म्हणतो तुम्ही आणि नुकसान भरपाई माझी देणार, खरं सांगू का तर तुम्ही माझी नुकसान भरपाई देऊच शकत नाहीये, कारण तुम्ही ते अफोर्डच करू शकत नाही. असं रागारागात उत्तर देऊन सागर तिकडून निघून जातो. तोपर्यंत मुक्ता आपल्या क्लिनिकमध्ये येते. क्लिनिकमध्ये मुक्ता आल्यावरती पाहते तर काय, तिकडे खाली पडलेली असते ती म्हणजे आरती. आरतीला चक्कर आल्यामुळे ती कोसळून खाली पडते आणि त्याच वेळेला मुक्ता तिकडे पोहोचते. आरती काय झालं तुला, असं म्हणत मुक्ता खूपच पॅनिक होते आणि आरतीला उठवण्याचा प्रयत्न करते. आरती मात्र पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेमध्ये असते. मुक्ताला भीती वाटते. मग मुक्ता तिला हाताने उठवते. आरती उठ ना असं म्हणायला लागते. आरती मात्र पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत असते. मुक्ताला खूपच टेन्शन येतं आणि आता ती आरतीला खुर्चीवरती बसवते, तोंडावरती पाणी मारते. थोड्या वेळात आरती शुद्धीवरती येते. त्यावरती मुक्ता म्हणते काय झालं, ही तुझी अवस्था कशामुळे झालेली आहे आरती, असं म्हणत ती आरतीच्या जवळ येते. त्यावरती आरती म्हणते काही नाही. मुक्ता म्हणते असं कसं काही नाही, मला बघू दे बरं, काहीतरी झालेलं आहे, ही गोष्ट मात्र नक्की. या सगळ्यामध्ये तुला काहीतरी त्रास होतोय आणि तू गोळ्यांचं प्रिस्क्रिप्शन आहे का मोबाईलमध्ये, असं म्हणत तिचा मोबाईल ती हातात घेते. मोबाईल हातामध्ये घेतल्यावरती मग मात्र मुक्ताला प्रेग्नन्सी रिपोर्ट दिसतात. प्रेग्नन्सी रिपोर्ट दिसल्यावरती मुक्ता म्हणते आरती हे काय आहे, कोण आहे हा मुलगा, अगं तू मला काहीच बोलली नाहीस, तू प्रेग्नेंट आहेस आणि या सगळ्याबद्दल तू माझ्याशी खोटं बोललीस. आरती बोल, कोण आहे तो मुलगा, आरती बोल. यावरती आरती आता हसायला लागते. त्यावरती आता इकडे मुक्ता म्हणते बोल लवकर, अगं त्याच्या घरच्यांशी तुला बोललेस का, तू काय झालंय, तो तुला या सगळ्यामध्ये एक्सेप्ट करणार आहे ना. आरती म्हणते हो मॅम, तुम्ही काळजी करू नका, त्याचं माझं बोलणं झालेलं आहे.
तो मला एक्सेप्ट सुद्धा करणार आहे, त्याने मला हे सांगितले सुद्धा की तो मला एक्सेप्ट करणार आहे. असं हसून जरी आरती म्हणत असली तरी मुक्ता विचार करते, नाही नाही, आरती माझ्यापासून काहीतरी लपवते आहे. ती हसून हे सगळं सांगत आहे, पण तरी सुद्धा तिच्या डोळ्यामध्ये मला एक करुणेची झाक दिसते आहे. नक्कीच काहीतरी असं आहे जे आरती माझ्यापासून लपवते. काय लपवते काय माहिती. मग मुक्ता म्हणते, ते ठीक आहे, पण तू मला सगळ्यात महत्वाची एक गोष्ट सांग, कोण आहे तो मुलगा, त्याच्या घरच्यांशी मी बोलू का, मला त्या मुलाची भेट घडव, त्याशिवाय माझं मन शांत होणार नाही. असं म्हणत मुक्ता आता आरतीला त्या मुलाची भेट घडव असं जोरदारपणे सांगते. त्यावेळेला आरती म्हणते, गणेश चतुर्थीच्या दिवशी मी त्या मुलाची तुमची भेट घडवेन. असं म्हणत आरतीने खूप मोठा शब्द मुक्ताला दिलेला असतो. आता मात्र मुक्ताला हा शब्द दिल्यावरती मुक्ता म्हणते, ठीक आहे, मी गणेश चतुर्थीपर्यंत वाट पाहीन आणि तो मुलगा जर का काही नाटक करत असेल तर तू मला नक्की सांग. असं म्हटल्यावरती आरती म्हणते, हो मी नक्की सांगेन. हे सगळं चालू असताना मात्र आता इकडे सागरची काहीतरी वेगळीच धावपळ चालू असते. सागर आता इकडे मिहिरला सांगत असतो, हे बघ, या सगळ्यामध्ये आपल्याला काहीही करून आशुतोष देशपांडे यांची डील फायनल झाली पाहिजे. म्हणजे तू एक काम कर, आशुतोष देशपांडे इकडे येतील त्याच वेळेला त्यांच्याशी बोलून घे, व्यवस्थितपणे ही डील हँडल झाली पाहिजे, कोणत्याही प्रकारची हयगय व्हायला नको आहे. असं म्हणत आता इकडे सागर बोलत असतो. तोपर्यंत इकडे आता आशुतोष देशपांड्यांचाच म्हणजेच आशूचा मुक्ताचा मित्र आशू याचा आता फोन येतो. फोन आल्यावरती सागर म्हणतो, हॅलो, हा तुम्ही येताय ना, आमची सगळी तयारी झालेली आहे. यावरती आशुतोष म्हणतो, नाही मी येऊ शकत नाही. सागर म्हणतो, असं काय करताय तुम्ही, तर आमच्यासोबत आज डील फायनल करायचं ठरवलं होतं ना, मग आज जर का आपली डील होती तर तुम्ही आयत्या वेळेला का बरं अशी डील कॅन्सल करताय. असं म्हणत तो आता जाब विचारायला लागतो. यावरती आशुतोष म्हणतो, जो माणूस या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त सौदेबाजी करतो, आपल्या स्वतःच्या कॅपेबिलिटीवरती त्याला कोणताही प्रकारचा विश्वास नसतो, अशा माणसासोबत डील करायला मला बिलकुल आवडणार नाही. यावरती सागर म्हणतो, काय बोलताय तुम्ही, तुमचं म्हणणं मला खरंच काही कळत नाहीये. यावरती तो म्हणतो, न कळायला झालंय काय, तुम्हाला तुमच्या कॅपेबिलिटीवरती विश्वास नव्हता म्हणून तुम्ही मला खुश करण्यासाठी लाच पाठवताय. सागर म्हणतो, लाच, कसली लाच, अहो ऐका तरी काय झालं. यावरती आशुतोष चिडतो आणि तो म्हणतो, तुम्ही मला स्कॉचची बॉटल पाठवताय लाच म्हणून, म्हणजे मी तुमचं डील फायनल करायचं म्हणून. अहो स्वतःच्या हिमतीवरती तुम्ही डील मिळवायचं होतं, हे तुमचं वागणं मला पटलंच नाही आणि त्यामुळे मी काही ही डील करायला येणारच नाहीये. यावरती सागर त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो, अहो तुम्ही ऐका तरी, मी कोणत्याही प्रकारची स्कॉचची बॉटल पाठवली नाही असं तो बोलण्याचा प्रयत्न करणार, पण तोपर्यंत आशू सांगतो, मला तुमचं काही ऐकायचं नाहीये आणि तो तोंडावरती फोन कट करतो. आता मात्र सागर मिहिरला म्हणतो, तू पाठवलीस बॉटल. मिहिर म्हणतो, दादूस मी असं करेन का, आपण कधीतरी असं करतो का. आणि त्याच वेळेला नेमका आता मात्र फोन कट झाल्यावरती हर्षचा कॉल येतो. हर्षचा कॉल आल्यावरती मग सागरला सगळं समज. हर्ष म्हणतो, काय लुजर, डील झाली ना कॅन्सल, कळलं का, तुझ्याच नावाने मी स्कॉचची बॉटल त्यांना पाठवली होती. काय डील आपोआप कॅन्सल झाली ना, मला हेच हवं होतं. असं म्हणत आता मात्र इकडे खूप मोठा गेम खेळलेला असतो हर्षवर्धनने. सागरला खूपच वाईट वाटतं आणि तो त्याला काही बोलणार तोपर्यंत हर्ष म्हणतो, हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, तू नेहमी लुजर होतास आणि तू नेहमी लुजरच राहणार. या सगळ्यामध्ये तुला कधीही विनर होता येत नाही जोपर्यंत मी या कॉम्पिटिशन मध्ये आहे. असं म्हणत आता मात्र त्याने खूप मोठा सागरला धोका दिलेला असतो आणि सागरला या गोष्टीचं वाईट वाटतं की आशुतोष इतक्या हलक्या कामाचा निघाला. सागर खूपच डिस्टर्ब असतो. तोपर्यंत आशुतोष मुक्ताला कॉल करतो आणि काय डॉक, बिझी आहेस का असं विचारतो. यावरती मुक्ता म्हणते, नाही फार काही बिझी नाहीये. यावरती आशुतोष म्हणतो, ठीक आहे, बिझी नाहीस तेच बरं आहे, मी तुझ्याकडे येतो आहे छानपैकी भेळ घेऊन. यावरती मुक्ता म्हणते, ए बाबा, मी डॉक्टर आहे, इकडे दात काढायचं काम असतं, तू भेळ वगैरे आणून या सगळ्यामध्ये काही इथे खात बसणार आहेस का, आणि मी तुला म्हटलं असतं की मी बिझी आहे तर. यावरती तो म्हणतो, तरी पण मी आलो असतो आणि तुला घेऊन तिकडून गेलो असतो, त्यामुळे तुझ्याकडे काही ऑप्शन नाहीये. मुक्ता म्हणते, व्हेरी गुड, म्हणजे तू अजूनही बदलला नाहीस याचंच हे साईन आहे, पण माझ्या क्लिनिकमध्ये येऊन भेळ खाणं कसं जमेल. यावरती आशुतोष म्हणतो, का नाही जमणार,
जमायलाच पाहिजे. तुला माहिती आहे का, या सगळ्यामध्ये आता मात्र मी तिकडे येणार आणि तुझ्या पेशंटसाठी ओली भेळ आणतो आणि तुझ्यासाठी सुक्की झणझणीत भेळ आणतो. काय? मुक्ता म्हणते ठीक आहे, ये, मी तुझी वाट पाहते. असं म्हणत मुक्ता त्याची वाट पाहत क्लिनिकमध्ये बसलेली असते. आशुतोष भेळ घेऊन क्लिनिकमध्ये यायला निघतो. तोपर्यंत मुक्ता तिच्या कामामध्ये बिझी होती. आता आशुतोष घरी जाऊन कपडे चेंज करून मुक्ताकडे जायला निघतो. तोपर्यंत सागर मुक्ताला कॉल करतो. मुक्ता म्हणते काय झालं, तुमचा चेहरा पडलेला दिसतोय, नक्की काय झालंय तुम्ही मला सांगाल का? यावरती सागर म्हणतो काही नाही. मुक्ता म्हणते असं कसं, तुमचा पडलेला चेहरा पाहून मला समजतंय काहीतरी गडबड आहे, बोला ना काय झालंय? यावरती सागर म्हणतो तुम्ही बिझी आहात का? मुक्ता म्हणते नाही, काही मेजर बिझी नाहीये मी. सागर म्हणतो खरं सांगू का, तर ना आमचा जो काही येणार होता ना क्लायंट, त्याला मी खूप महत्वाचं म्हणजे मी सगळं फायनल केलं होतं, पण तो इतका हलक्या कानाचा निघाला ना की मी काही त्याला सांगायच्या ऐवजी कुणाच्या तरी मनामधलं काहीतरी भरवून तो आला आणि आमची डील कॅन्सल केली. बरं झालं तुम्ही म्हणता तेच खरं आहे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. मला आत्ता समजलंय, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. बरं झालं हे डील कॅन्सल झाली. इतक्या हलक्या कानाच्या माणसासोबत डील करणं म्हणजे स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतल्यासारखं आहे. आता मी पर्सनल लाईफ आणि फॅमिली लाईफ एकत्र करणार नाहीये आणि प्रोफेशनल लाईफ पण बाजूला ठेवणार. मी आत्ता तुम्हाला तेच सांगायला फोन केला होता की मी ना माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये इतका काही गुंग होऊन गेलो होतो की मी तुम्हाला वेळ द्यायलाच विसरलो. पण आत्ता मी तसं करणार नाहीये. मला तुम्हाला भेटायचं आहे ताबडतोब. तुम्ही मला भेटायला या, आपण ना छानपैकी मरीन ड्राईव्हला वगैरे जाऊया. मुक्ता म्हणते नाही ना, आत्ता मी नाही येऊ शकत. सागर म्हणतो का? आत्ता तर तुम्ही म्हटला होता की तुम्ही मेजर बिझी नाही आहात म्हणून. मुक्ता म्हणते हो, म्हणजे मेजर बिझी नाहीये, पण इथून बाहेर पडू शकत नाही. सागर म्हणतो का, काय झालं? यावरती मुक्ता म्हणते आज माझा फ्रेंड आशू मला भेटायला येणार आहे ना, म्हणून. आता सागर जास्तच चिडतो. वा, म्हणजे ह्यांना फ्रेंडसाठी वेळ आहे, नवऱ्यासाठी वेळ नाही. तर सागरला खूपच राग येतो आणि हे बरोबर नाहीये असं तो म्हणतो. पण मुक्ता मात्र आता इकडे आशूची वाट पाहत असते. फायनली आशू मुक्ताला भेटायला येतो. मुक्ताला आशू भेटायला आल्यावरती मग मात्र तो म्हणतो मला तुझ्या नवऱ्याला पाहायचंच आहे. कुणाची हिंमत झाली तुझ्यासोबत लग्न करायची? असं म्हणत त्यांच्या गप्पा टप्पा चालू असतात. तोपर्यंत इकडे आता सागर विचार करत असतो आणि सागर ज्या वेळेला घरी येतो त्यावेळेला समोर आता सावनी आणि मुक्ता असतात. ज्या वेळेला सावनी मुद्दाम तिथे असलेल्या फोडणीच्या कढईमध्ये पाणी टाकते आणि मुक्ताचा हात भाजणार तर स्वतः ऍक्टिंग करते तिला वाचवायची. पाण्याखाली हात धरते. मुक्ता तिला थँक्यू म्हणते आणि सावनी म्हणते आज तर तुला मी वाचवलंय, पण या विसर्जनाला तुला असा तडका देणार आहे ना की या सगळ्यामध्ये तू विचार पण करू शकणार नाहीस की तुझ्या बाबतीत मी काय करणार आहे. आता सावनीचा नक्की काय प्लॅन आहे हे येणाऱ्या भागातच कळणार.